तर मित्रांनो, आपल्या रानापासला रस्ता बघा, स्वामी चिंचोली ते लिंबोडी रस्ता झालाय बघा, म्हणजे थोडा झालाय, काम चालू आहे अजून. अशा प्रकारे रस्ता झालाय. त्यांनी रस्ता 2 टप्प्यामध्ये केलेला आहे, असा विषय. आणि विषय माहिती काय, हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आज आमचा राम भाऊ आणि मी चाललेलो बघा रानामध्ये. आमची जत्रा आली बघा गावची, त्यामुळे आम्ही आणणार आहे आज खूप भरून खायला आणणार आहे गाडीमध्ये. चला आता मी बसतो गाडीमध्ये, जातो बघा आम्ही आता रानामध्ये. चला, आमच्या गावामध्ये सगळे पान आले बघा, आणि आता स्टॉल पण आले. स्टॉल बघा, पाहू शकता, स्टॉल आले सगळं. आता तर काहीच नाही, संध्याकाळी तर अजून खूप येणार आहे बघा. सगळं आले बघा, पानं बिन आहेत मस्त पैकी, काही विषय नाही. जातो आता रानामध्ये बघा. तुम्हाला रानामध्ये आता म्हणलं सगळं दाखवा पानं बिन. आणि मित्रांनो, विषय कसा आहे आपला बघा, हा कुणाल भाऊ, कुणाल नाही आपला करण आहे, करण दोस्त आहे. नाथखोळा कुठं चाललायस? घरी होय. होय, आपला कुणाल भेटला आपलं रान जातो ना, डायरेक्ट आपण थेट जाणार रानात. होय, काय म्हणणं आहे, तुम्ही जा रानात जायचं असेल ना? बरं बरं, चला चला, मी बी जातो रानात आता. तर रानात आलेल्या आपल्या नारळ खाली दिसलाय बघा, एक नारळ पडलेला बघा. कसा आहे नारळ, हा नारळ नका फाटा, नारळ फाटा दोन्ही पडलंय. एक नारळ गावलाय, दुसरा गावून का नाही, दुसरा गावून का नाही मला कमेंट मध्ये सांगा. गावून का नाही दुसरा, एक तर गावलेला आहे, दुसरा गावून का नाही मला कमेंट मध्ये सांगा. आणि आता विषय काय आहे तुम्हाला तर माहिती आहे, आता उन्हाळा चालू आहे. उन्हाळा चालू असल्यामुळे आपलं पीक आहे ते सारखं सुकत आहे बघा. तुम्हाला तर माहितीच आहे, आता रोज राहण्यात आल्यावर काय दाखवतोय. आता मी जाणार आहे मोटर चालू करायला, आणि तोवर नारळ मी इथं टाकून जातो, म्हणजे घरी जाताना आपल्याला दिसन, आपलं वर जाताना दिसन, वर जाताना घेऊन जायचं. आणि आता बघा करतो मोटर चालू. रोज आपलं तेच आहे, रोज उठलं की नवं लपडं म्हणतात ना, रोज आपलं रोज उठलं की काम, उठलं की काम, झोपताना काम, उठताना काम, जेवताना काम, सगळं करताना कामच आहे आपल्याला, काय विषयच नाही राहिला. शेतकऱ्याची जिंदगी अशीच आहे. लोकांना लय असं वाटतं शेतकरी काय असं तसं गडी बिडी कामाला. आम्ही गडी नाही लावत कामाला, मी स्वतःच कामं करतो. स्वतःचा दम ठेवायचा. किती जरी आले ना वाघ, दम ठेवायचा स्वतःच्यात कधी बी. एकनिष्ठ राहायचं, दुसऱ्यासारखं नाही राहायचं, एकनिष्ठ ऑन द टॉप. कशी आली मका आली बघा, जरा ऊन आहे त्यामुळे तुम्हाला एवढं व्यवस्थित दिसत नाही. आपला कॅमेरा एवढा चांगला नाही आहे, तरी तुम्ही जर सपोर्ट केला तर आपण चांगला बी घेऊ. आपण चांगला बी घेणार फोन. फक्त मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही चांगला सपोर्ट दिला तर एक काय 2 काय एवढे महिने जाऊन न देणार नाही, 15 दिवसात फोन. पण तुम्ही सपोर्ट असा खाऊन दिला ना मला, खाऊन सपोर्ट दिल्यावर महिन्याच्या आतच फोन आणणार आपण. ते बी माहिती ना कोणचा, तेव्हाच फोन आणणार आपण. आपण सुट्टी देतोय का? आपण शेतकऱ्याकडे पैसा बी असतोय, पण शेतकरी दावत नाही, असं असतंय. आता म्हणलं तरी घेईन, पण आता आपल्याला लगेच घ्यायचं ना, आपण स्वतः जेव्हा घेणार आहे मित्रांनो. आपल्या विहिरीला पाणी वाढलंय, ते विहिरीला पाणी वाढलं ढंगळा नागा, विहिरीला पाणी वाढलंय बघा. आज आहे कोणवार, बुधवार असल्यामुळं आपली 3 फ्यूजची लाईट नाही आज आपल्याला करायची बघा, सिंगल फ्यूज चालू केली बघा, चालू लगेच पाणी वडायचं चालू. नाद खोळा आणि पब्लिक गोळा असला विषय. करतो चालू बघा, डिस्कॅव कसं आहे नाद खोळा. पाणी असं फेकणार ना आता मोटर, नाद खोळ्यात मोटर पाणी फेकणार आहे आता बघा. मोटर केलं चालू, मी जातोय आता वर धाऱ्यावर. तर हे बघा मित्रांनो, आता मी पाणी लावलेलं बघा, आपलं गिनीगोल होतं, त्या गिनीगोल भिजून झालं ना. आता आपण लावले आपल्या कांद्यावरती पाणी. काल आपण कांद्याला खत टाकले बघा, आणि डायरेक्ट असं रेन पाईप पाणी सोडले बघा, दिसतंय का कसं आहे, ओके मध्ये. आता आपला हा वरचा अर्धा एकर काम आहे, सोडले बघा पाणी 1 2 3 4 5 या 5 पाईपावर सोडले. राहिल्यानंतर सोडणार आहे, तोपर्यंत घेतो मी थोडा ब्रेक. डिस्क्याव नाद करते काय. आता आपण खातोय बघा ऊस मस्त पैकी. कसं आहे ना, ऊस बीस खायला लागतोय, शरीरासाठी चांगला असतोय, त्यामुळे खातोय. तुम्हाला खायचं असेल तरी आमच्या रानात बघा दिसतोय ऊस, एवढा तर ऊस खायला. आता विषय गाईज, आता आमची घरी जायची तयारी झाली बघा. आमची गाडी भरून झालेली बघा, गाडी भरलंय गाडी ओके मध्ये. एक नारळ गावला, ते नारळ घेतला,
आणि आता आम्हाला अजून नारळ पडायचं बघा कवळं पाण्याचं नारळ प्यायचं. ह्या नारळाला कोण हात लावू शकत नाही, फक्त मालक हात लावू शकतो. मालकाचं चल, कोणाचं नाही, असा विषय आहे. तर तुम्ही म्हणता आता हे कशाला लावलंय, तर हे कशासाठी लावले तुम्हाला सांगतो. आपल्या खड्या असतात का, खरुताय म्हणतो आपण, त्यावर चढतात आणि नारळाला असं बोळं पाडतात, नारळ कुच्च करतात, त्यामुळे नारळ तुटतात. तुम्हाला दावलं असतं बघा नारळ, मग 2-3 दिवसाच्या ब्लॉकमध्ये दावल्यात बघा. इथं 2 पडल्यात, तरी इथं 2 येतं, इथं एक आहे. असं कुडताडून फेकतात, मग त्या नारळाचा उपयोग होत नाही ना, त्यामुळे तसं लावायला लागतं. आता ते कुजलंय बघा, त्यामुळे पाडायला लागलं. तर आम्ही नवीन बसवतो, त्याला पाडतो नारळ. तर आता आम्ही काढल्यात बघा नारळ, बघा हे नारळ काढल्यात आम्ही आता चाललोय बघा थेट. कुठं चाललोय आपण थेट? कुठं चाललोय? घरी. थेट चाललोय बघा घरी. डायरेक्ट दुसरा घ्या उजव्या हाताने, नको आता डायरेक्ट जातो बघा घरी. दिवस पण गेलेला बघा, हो दिवस बी गेलेला आहे. आज जरा लवकर चाललोय नाही का, थोडं काम आहे आपल्याला, चाललोय लवकर. आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे बघा थोड्या वेळाने. गावामध्ये जत्रा आहे ना उद्या आमच्या, तर स्टॉल आलेत भरपूर. ते सगळं स्टॉल दावतो तुम्हाला आज, काही विषय नाही. फक्त ब्लॉगला तुम्ही सपोर्ट द्या. आणि तुम्हाला सांगितलंय ना आपलं काय स्वप्न आहे ते पूर्ण करायचं, रोज ब्लॉग बघायचे. तर चला आता जातो बघा घरी. मस्त बाई कसं आहे, असा गाडी बिडी चालवतो आता. गाडी चालवा आपण नाही ना, डायरेक्ट प्रोफेशनल मॅन झालोय. प्रोफेशनल कुठलं मी काढत असतो आपण. नात करतो का, कसं आहे ड्रायव्हर बोलते सबको बोलते. चला जातो घरी आता. तर मित्रांनो, आपल्या रानापासला रस्ता बघा, स्वामी चिंचोली ते लिंबोडी रस्ता झालाय बघा, म्हणजे थोडा झालाय, काम चालू आहे अजून. अशा प्रकारे रस्ता झालाय. त्यांनी रस्ता 2 टप्प्यामध्ये केलेला आहे, असा विषय. आणि विषय माहिती काय विषय आहे, रस्ता पाहिजेच होता आम्हाला. इथे घाण व्हायची ना रस्त्याने, लय गाड्या घासतात. इथं थोडा टप्पा दिलाय पूल असल्यामुळं. आता एवढा राहिलाय बघा, इथनं पुढे केलाय. परत चालू आहे काम, टप्प्यात काम चालू आहे. कारण कधी बी काम करताना टप्प्यात आणून कार्यक्रम करायचा असतो, हे तुम्हाला माहिती आहे. टप्प्यात आणायचा कार्यक्रम करायचा फुल. आता बघा रस्ता लागलाय आता सुमसाम, इतकी गाडी पितळतो बघा. बोंग नुसतं सुट्टीच नाही आता, डायरेक्ट 100ची स्पीड, 120. बघा आता तुम्हाला दाखवतो कसं आहे हेलिकॉप्टर. नाच करते काय, असं पळवायला लागतंय, नुसतं म्हणायचं नाही हाय आमच्याकडे गाडी बेंगावली काय केली. असं बिंगून डायरेक्ट रिअल लावायचं असतं, रिअल. चला जातो घरी. तर काय पाहू शकता, आता आमच्या गावात जत्रेचा पहिला जत्रेच्या आधीचा दिवस आहे. तर बघू शकता इतकी गर्दी आहे. आता स्टॉल आल्यात बघा, सगळं स्टॉल आल्यात बघा. इकडं पान आल्यात, इकडे स्टॉल आल्यात. ही आमची मराठी शाळा आहे, ते आपलं स्टॉल आहे, ती इर्टिगा. हे आपला यश वेताळ न, असं बघा सगळं आल्यात बघा. इथं आपला बलून आलाय, मिकी माऊस म्हणतात ते, कलिंगड. आपलं सगळा विषय खोल आहे, कारण पुरती गोल आहे. नाथफळा विषय केलाय, नाथफळा. इकडं बघा, इकडं आपले हे असतात कानातलं बांगड्या वेंगड्यात, असला विषय इकडं सगळा असला विषय असतो इकडं. पर्यंत आले बघा, अजून स्टॉल येणार आहेत पुढं, दाखवतो तुम्हाला बघा. ही आता सगळं स्टॉलच असतं तिथं, असा विषय. आमचं मंदिर आहे बघा, मला मंदिर बी दाखवतो आतमधलं मी. तिथं आमची भेळ असते बघा ऐकायला, भेळ येते इथं ऐकायला. मला दाखवतो मंदिरात आम्ही आतमधनं, आम्ही दर्शन घेतो. तर चला दाखवतो मला मंदिर. तर मित्रांनो, हे आहे बघा आमचं इथं मारुतींचं मंदिर आहे बघा, इथं आतमध्ये. इकडं आपल्या श्रीरामांचं मंदिर आहे बघा, मारुतींचं मंदिर आहे बघा. इकडं आहे आपलं श्रीरामांचं मंदिर. हे आपले जोडीदार आपल्या काय नाही विषय, हे आमचे जोडीदार. हे JCB ड्रायव्हर आहेत गावात. कोणतं JCB बनायचा ना, परशू होता. नाथफळा दाखवलं आतलं दर्शन. मस्त डेकोरेशन चालू आहे बघा उद्यासाठी. चला घेतो आम्ही दर्शन. जय श्रीराम. आतमध्ये पूजा चालू आहे. तर मित्रांनो, आपल्या श्रीरामायांच्या मंदिराचं काम करायचं बघा मंदिराचं. तर त्यासाठी इथे यांनी स्कॅनर लावलेलं बघा. तर मंदिरासाठी खर्च येतोय बघा आपल्याला 25 लाख रुपये. त्यासाठी तुम्हाला बी तुमच्या स्वइच्छेने काय द्यायचं असेल तर आपला इथं स्कॅनर लावलेत बघा मंदिरामध्ये. सगळीकडून स्कॅनर आहेत बघा, पाहू शकता. तिकडे तुम्ही आल्यावरती पेमेंट करू शकता, काही विषय नाही.
आता आम्ही जातोय बघा घरी. जय श्रीराम.